आपण मागाशी पण उल्लेख केला होता की 2017 मध्ये आपण बघितलं तर 2017 मध्ये पशुसंवर्धन मंत्री असताना जानकर इथे आले होते. त्यानंतर 2019 मध्ये आले. 19 नंतर जवळपास 7 तेव्हा ते वर्षांचा मत्स्य मंत्री पण होते. त्यानंतर 7 वर्षांचा कालावधी उलटून गेला आणि 7 वर्षांनंतर अचानक महादेव जानकरांना पुन्हा एकदा सिंधुदुर्गची विशेषतः देवगडची म्हणजे आठवण झाली. एक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न जो आहे तो पश्चिम महाराष्ट्रातील या नेत्यांकडनं कोकणातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न बघा, केला जातो. माझ्यासाठी महाराष्ट्र एकच आहे. मी कधी पश्चिम महाराष्ट्र कोकण मोजत नाही. पण महाराष्ट्रावर द्वेष करणारे, कोकणावर द्वेष करणारे हे सगळे लोक आहेत. ज्यांना ज्यांना कोकणाचा विकास बघवत नाही, ते स्वतःच्या जिल्ह्यामध्ये काही करू शकत नाही. पण माझ्या कोकणामध्ये आता काहीतरी होतं आहे. आता आम्हाला 2014 नंतर 24ला 10 वर्षानंतर लोकांनी परत एकदा मला आमदार म्हणून निवडलं आहे. मला पालकमंत्री म्हणून संधी दिलेली आहे. निलेशजी स्वतः आमदार आहेत, राणेसाहेब स्वतः खासदार आहेत. म्हणून जे काही ते 2014 ते 24पर्यंत हे नेते मंडळींनी का इथे रोजगार आणला नाही, का ते कारखाने उभे केले नाही, का मुलांना 2 हाताला काम दिलं नाही. आणि आता 2024 नंतर आमचे जेव्हा प्रयत्न सुरू झालेले आहेत, आम्ही कारखाने आणतोय, इथे मोठे मोठे बंदरचे कारखाने आणतोय, इथे विविध हॉटेलचे प्रकल्प आहेत इथे येत आहेत, हा पर्यटन केंद्रासारखे प्रकल्प उभे राहत आहेत, तेव्हा मग हे लोकांना ॲलर्जी का होते, हे आमच्या जागृत जनतेने लक्ष द्यावं. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करा.